मी प्रल्हाद दाता, तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, सध्या राज्यामध्ये एकच विभाग अत्यंत चर्चेत आहे, म्हणजे सामान्य नागरिकांच्या चर्चेत एकच विभाग आहे आणि त्या विभागाचा एकच अधिकारी आहे, तुकाराम मुंढे. जणू असं वाटते की हे किंवा हा विभाग आता अलीकडे एवढ्यातच सुरू झाला आणि सुरू झाल्या झाल्या त्या विभागाचा कार्यभार हा तुकाराम मुंढे या IAS अधिकाऱ्याकडे दिला. आणि साहजिकच मग IAS अधिकारी म्हटले की आपल्या पेशाला शोभेल अशा पद्धतीचं मग त्यांचं काम असते, अशा पद्धतीने त्यांचा दरारा असतो, अशा पद्धतीने त्यांच्या कामाची पद्धत असते. आणि आपल्या पद्धतीप्रमाणे त्यांनी मग आपल्या कामाचा सपाटा लावला. म्हणजे एक आठवडा नाही उलटत तोच, जवळपास एक आठवडा उलटत नाही तोच, राज्यामध्ये 2 कोटी रुपयाच्या वर वादग्रस्त मालमत्ता सील झाल्या. कोट्यावधी रुपयाची मालमत्ता सील झाली. आत्ता तर असं ऐकतोय की गावाखेड्यातल्या पानटपऱ्या ह्या सुद्धा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे पानपट्टीतून किंवा पानटपरीतून सर्वात जास्त विकल्या जर काही जात असेल तर ते गुटखा, आणि तोही प्रतिबंधित, की जो गेल्या कित्येक वर्षापासून शासनाने निर्णय घेऊन महाराष्ट्रात विकला गेला नाही पाहिजे असं वाटते. पण तो गुटखा ज्या कोण्या आळमार्गाने तुमच्या आमच्या दारासमोरच्या पानपट्टीपर्यंत येते, त्या पानपट्ट्यामध्ये आता जर विचारपूस केली तर त्यांनी जवळपास आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या त्या बेतात आहेत. खरं म्हणजे करोडो रुपयाची उलाढाल ही दररोज महाराष्ट्रामध्ये या गुटख्यातून होते. आणि हा गुटखा ज्या कोण्या मार्गाने येते, या गुटख्यावर प्रतिबंधित गुटख्याला राज्यामध्ये येऊ न देण्यासाठी म्हणून जी काही यंत्रणा आहे, ती यंत्रणा साफ गाफील आहे, किंवा गाफील नसून ती गुटखा तस्करांनी आपल्या आव्यात घेतलेली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना लागेल तेवढा मागेल तेवढा हप्ता हा या व्यवस्थेकडून दिला जातो. म्हणजे 1 रुपयाला भेटणारा दुसऱ्या राज्यातून येणारा तो गुटखा तो तुमच्या आमच्या पानपट्टीपर्यंत 20 रुपयापर्यंत जर जात असेल तर मंडळी हे विचार करा की याच्यातून किती रुपयाची उलाढाल हे गुटखा तस्कर आणि हे गुटख्याचे व्यापारी करतात. आणि हे गेल्या काही वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. मग मला असं वाटते कधी कधी की तुकाराम मुंढे यांनी पदभार घेण्यापूर्वी जे कोणी अधिकारी त्यांच्या जागी असतील, किंवा हे पदच कदाचित गेल्या काही वर्षापासून रिक्त होतं काय, बरं जाऊ द्या ते पद रिक्त असेल, पण त्याच्या खालचे जे काही अधिकारी आहेत तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरचे, हे अधिकारी सुद्धा यांची सुद्धा पदं भरलेली नव्हती का सरकारने, की ज्यामुळे पदं भरलेली अधिकारी नाही आणि त्यामुळे म्हणून हा सर्रास गुटखा राज्यामध्ये येतो आहे, जो की सरकारने प्रतिबंधित केलेला आहे. मंडळी, हे सर्व तसंच होतं. तुकाराम मुंढेंच्या अगोदर सुद्धा जे कोणी अधिकारी होते ते होते. आज रोजी जे अधिकारी तुकाराम मुंढेंच्या आदेशावर ह्या ज्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकलेल्या आहेत, ही सर्व प्रतिष्ठाने त्या अधिकाऱ्यांच्या अगदी ओळखीची आहेत. पण साहेब बदलले, आणि साहेब बदलले म्हणजे आता साहेब म्हणतील तसं आम्हाला करावं लागेल, आणि त्यामुळे आता तुमचे प्रतिष्ठानं वाचू शकत नाहीत. आणि साहेबांनी जेव्हा आदेश दिले की आपल्याला एवढ्या ठिकाणची एवढं टार्गेट पूर्ण करायचं आहे, त्यासाठी म्हणून ज्या काही धाडी घालायच्या आहेत त्या धाडीमध्ये माल भेटला पाहिजे, काम झालं पाहिजे, कारवाया झाल्या पाहिजे, अनेकांना जेलाच्या वाऱ्या करायला लागल्या त्या जेलात टाकता आलं पाहिजे, असं टार्गेट जेव्हा तुकाराम मुंढे आपल्या त्याच अधिकाऱ्यांना देतात तेव्हा हे अधिकारी मग नंतर कामाला लागतात. हेच अधिकारी संपूर्ण कामाला लागले आहेत. मंडळी, माझे काही 1-2 मित्र या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये अधिकारी होते, 1-2 आता रिटायर झाले. पुण्या मुंबईमध्ये चांगले आलिशान बंगले त्यांनी बांधलेले आहेत, चांगल्या मानाच्या पदावर त्याच्यात त्यांनी काम केलं, आणि त्याच्यातून लाखो रुपये मलिदा माझ्या त्या मित्रांनी लाटला.
आणि पुण्या मुंबईमध्ये आता त्यांनी आलेशान बंगले थाटून सेवानिवृत्तीनंतरचा आस्वाद आणि पेन्शन घेत ते तिथे बसलेले आहेत. आणि आता जेव्हा त्यांना अशा बाबतीत जेव्हा मी विचारतो तर ते डायरेक्ट कानाला हात लावतात. या अनुषंगानं बोलतही नाही की भाऊ आमच्या वेळेस बरं होतं, आता लय कठीण आहे. आता खालची जी टीम आहे त्या टीमला आता त्यांचे हप्ते सुद्धा बंद झालेले आहेत. द्यायला तयार आहे पण घ्यायला कोणी तयार नाही. एक कर्ता अधिकारी जेव्हा असा येतो तेव्हा निश्चितच त्याची संपूर्ण शाप त्याच्या विभागावर पडतो. म्हणजे राज्यामध्ये ही शाप तुकाराम मुंडेंनी टाकलेली आहे. आता नुसतं अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्येच IAS अधिकारी आहेत का? काही IPS आहेत. यांनी तरी यांच्या विभागामध्ये आपली कामगिरी दाखवायला पाहिजे ना. यांना लाज वाटत नाही का की एकटे तुकाराम मुंडे हे राज्यभर आपल्याकडे असलेल्या जबाबदारीचं भान आणि जाण ठेवत हे एवढी कारवाई जेव्हा करतात तेव्हा निश्चितच त्यांच्याबद्दल राज्यातील जनता, राज्यातील मतदार, राज्यातील नागरिक, शुद्ध नागरिक हा किती त्यांना मानतोय. ज्यांना कोणाला काही न्यूज चॅनल असे आहेत की जे त्यांना तुकाराम मुंडेंच्या बाबतीत काही बोलावं वाटत नाही, पण तुकाराम मुंडे हा मुद्दा जर त्यांच्यामधून चॅनलमधून दाखवला तर निश्चितच त्या बातमीची TRP त्यांची वाढते. त्यामुळे अशा लोकांना सुद्धा आता तुकाराम मुंडे यांच्याबद्दल एक्सप्लेनेशन करण्याची गरज झालेली आहे आणि तेही सुद्धा कामाला लागलेले आहे. गेल्या आठवड्याभरातलीच गोष्ट आहे. आठवड्याभरातच एवढं मोठं दिव्य काम करणाऱ्या या अधिकाऱ्याचा त्यांच्या टीमचा खऱ्या अर्थानं कुठंतरी गुणगौरव एखाद्या लोकप्रतिनिधी तोडून मी आजपर्यंत ऐकला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत मंडळी आणि 35-40 जवळपास लाल दिव्यावाले मंत्री आहेत. त्यात झिरवळ हे त्या खात्याचे आहेत. या खात्यामध्ये तुकाराम मुंडे आज अधिकारी आहेत. यांच्या तोंडून सुद्धा तुकाराम मुंडेंची म्हणजे कारवाई ही चांगली चालू आहे आणि त्या कारवाईच्या पाठीशी आम्ही आहो, सरकार आहे. एखाद्या आमदारांनी सांगितले की हो तुकाराम मुंडे जे काही कारवाई करतात ते बरोबर आहे. अन्न आणि भेसळ विभागामध्ये प्रचंड नागोंदी होती आणि त्यांच्या कार्यकाळात किंवा त्यांच्याकडे पदभार आल्यापासून यामधले प्रचंड अशी अनागोंदी आता इथे थांबवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे निश्चितच तुकाराम मुंडे हे कौतुकास पात्र आहेत असं एकाही आमदारांच्या तोंडून मंडळी मी ऐकलं नाही. तुम्ही कुठं ऐकलं असेल तर मला कळवा की आमच्या अमुक अमुक आमदारांनी तुकाराम मुंडेच्या या कारवाईचं कौतुक केलं, स्वागत केलं, सन्मान केला. खरं म्हणजे काम करणारे आहे अशा अधिकाऱ्यांना कोणा कौतुकाची गरज नाही, कोणाच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर असलीच पाहिजे, त्यांना गरज नाही. ते ध्येयवेडे असतात, आपल्याकडे असलेल्या जबाबदारीचं भान ठेवून काम करत असतात आणि त्यामुळेच त्यांना कुणाचीही भीती नाही. तुकाराम मुंडेंनी तर 25 वर्ष आयुष्यात कोण्याच मंत्र्यांची भीती कधी ठेवलेली दिसत नाही. कोणत्याही दिवशी आपली बदली होऊ शकते हे त्यांना माहीत असल्याने ते कोणत्याही दिवशी बदली स्वीकारायला तयार आहे. साधं अपील सुद्धा या व्यक्तीने कुठं केलेलं नाही. कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष तरी मला इथं राहता येईल किंवा माझी बदली कशी काय होते याचं अपील सुद्धा या प्रामाणिक अधिकाऱ्यानं केलेलं नाही. मंडळी, मला सर्वात जास्त तुकाराम मुंडेच्या बाबतीत किंवा त्यांच्या कुटुंबाबाबतीत वाटते. काही अधिकारी पुण्या मुंबईमध्ये गेले म्हणजे पुणे किंवा मुंबई आपल्या बापाची झाली आणि ती आता बदलायचं नाही, तिथंच राहायचं, मरेपर्यंत राहायचं. घर बंगले किंवा सर्व संपत्ती त्या ठिकाणीच आणायची. ज्या गावाखेड्याचा आपण जो त्या गावाखेड्याशी आपला दुरान्मानी संबंध येऊ नये अशा पद्धतीनं मोठमोठे शहरं आपली मालमत्ता किंवा आपल्या वडिलोपार्जित गाव समजणारे तिथं जातात आणि तिथून जर त्यांची बदली झाली तर त्यासाठी लाखो रुपये ते मग संबंधित यंत्रणेला दान देऊन सांगतात की नाही साहेब आम्हाला इथं राहू द्या, आमच्या मुलांचं शिक्षण आहे, आमच्या आईवडिलांची तब्येत बरोबर नाही, आम्हाला त्या पत्नीला डिलिव्हरी आहे, असं काही जुजबी कारण सांगून ते आपली बदली रद्द करतात. मी तर एका ठिकाणी असं ऐकलं की काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरच्या डिलिव्हऱ्या 2-2, 3-3 एका वर्षी दाखवलेल्या आहेत. मंडळी
2-2, 3-3 डिलिव्हरी एका वर्षात दाखवलेले. त्यामुळे त्यांनी ते कारण दाखवलं. कारण वरिष्ठांना सुद्धा त्याची बदली केल्यानंतर जर कोणी विचारलं तर त्यांचं कारण दाखवायला पाहिजे की हो हवा यांच्याकडे यांच्या वडिलांची प्रकृती बरोबर नाही, यांच्या घरी डिलिव्हरीचं काम आहे, मुलांचं शिक्षण आहे, अपंगत्व आहे, वगैरे 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 अशी काही कारणं दाखवून आपलं तिथलं बस्तान कसं फिट करता येईल हा प्रयत्न करतात. मग मला हे वाटते तुकाराम मुंडेंच्या बाबतीत की तुकाराम मुंडेंना सुद्धा एक मुलगा एक मुलगी आहे, सुंदर परिवार आहे. त्यांची बदली झाली म्हणजे ते त्या जिल्ह्यात जातात, त्या जिल्ह्यामध्ये आपला सगळा संसार मुलाबाळासह ते जातात आणि मग तिथल्या कुठल्या तरी शाळेत त्यांच्या मुलाला ते टाकत असतील, घालत असतील आणि घातल्यानंतर 5, 7, 8 महिन्यानं 4 महिन्यानं 3 महिन्यानं त्यांची जेव्हा बदली होत असेल मंडळी, तर त्या चिमुकल्यांना काही मित्र, त्यांच्या मुलीला काही मैत्रिणी ह्या जेव्हा त्या शाळेतल्या किंवा त्या विद्यालयातल्या होतात तेव्हा त्या काही दिवसाच्या मैत्रिणी किंवा काही दिवसाचे मित्र हे त्यांच्या नशिबात आलेले असतात. या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून तुकाराम मुंडेंना मुलगा आणि मुलगी झाली ते शाळकरी झाले तेव्हापासूनच्या कालावधीचा जर बदल्या जर विचार केला 4-5 तर त्यावेळेस सुद्धा या मुलांना किती मैत्र, कुठल्या संस्था आणि वेगवेगळ्या संस्थेमध्ये शिकायचं भाग्य मिळालं असं म्हणायला हरकत नाही. किंवा त्यांनी काय पाप केलं की त्यांना कमीत कमी 2-3 वर्ष तरी आपले वडील हे एखाद्या शहरामध्ये कायम असतील आणि त्या शहरामध्ये आपण कायम एखाद्या संस्थेमध्ये विद्यार्थी असू, हेही भाग्य त्यांच्या तकदीरात नाही, मसलबात नाही. मंडळी, अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एक अधिकारी हा आपलं काम दिवस रात्र, कारण मी आता ऐकलं की काही धाडी त्यांनी रात्री 2-2, 2:30, 3-3 वाजता टाकलेले आहेत. म्हणजे या अधिकाऱ्यांना दिवस रात्र काम करण्याची मुभा आहे. पण अलीकडे त्यांचेच सोबतीला असणारे काही अधिकारी रात्र झाली म्हणजे आम्हाला काम करता येत नाही, म्हणजे रात्र झाली म्हणजे ते आंधळे होतात काय, आणि दिवसाही ते आंधळेच असतात. त्यांच्या डोळ्यासमोरून हे सर्व काही होते, त्यांच्या कानावर ते येते. विविध रुग्णालयामध्ये असणाऱ्या अवस्था, विविध आस्थापना, त्या ठिकाणी असणारी भेसळ, दुधामध्ये असणारी प्रचंड भेसळ, त्याच्यामध्ये वापरणारे युरियाचं प्रमाण, याच्या बातम्या हे अधिकारी वाचतात. पण ते डोळे असून आंधळे असतात, नुसतं वाचतात. आणि तो पेपर जेवढा लवकर गुंडाळून ठेवता येईल तेवढा लवकर गुंडाळून ठेवतात. किंवा अशा ठिकाणच्या काही बातम्या वाचण्यात आल्या म्हणजे त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित मॅनेज धाडी टाकून त्या ठिकाणावरून मलिदा गोळा करता येते. हेही काम अनेक ठिकाणी आहे. आम्हा पत्रकारांना बऱ्याच वेळा काही अधिकारी सांगतात की तुम्ही लोक जेव्हा बातम्या टाकता ना तेव्हा किंवा तुम्ही सांगता तेव्हा आम्हाला ते दिसून येते, नाही तर आम्हाला ते दिसत नाही. म्हणजे यांची यंत्रणा फक्त कार्यालयापुरती आहे. मग ते पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, महसूलचे अधिकारी असतील. राज्यामध्ये रेती तस्करी हा दिवसा ढवळ्या रात्रंदिवस राज रोज हम रस्त्यावर चालणारा हा गोरखधंदा चालू असताना कुठलाही महसूलचा यंत्रणेचा अधिकारी हा त्यांना अडवत नाही. राज्यामध्ये महसूल यंत्रणेमधले ही जी काही टिप्पर आहे ते चालतात, याच्यावर कुठंही त्या टिप्परचा नंबर नाही. RTO आणि पोलीसचे RTOचे अधिकारी ते सर्व डोळ्यानं पाहतात, पण कारवाई ना RTO करायचा ना त्याचे जे खालचे यंत्रणा आहेत ते करायचे. कारण या सर्वातून मलिदा गोळा करणे, पगाराच्या दुप्पट, महिन्याला जर पगार 1 लाख 2 लाख असेल तर त्याच्या दुप्पट त्या पदाच्या गरिमेचा गैरफायदा घेऊन जमा करणे हाच एकमेव गोरखधंदा महाराष्ट्रामधल्या अनेक अधिकाऱ्यांनी सुरू केलेला आहे. आता कुठल्या तरी एका तहसीलदाराबद्दल मी ऐकलं की त्यांनी 6.5-7 लाख रुपये एक लाच घेतली म्हणे. आणि एक बातमी ती अशी वाचली की त्याच्यामध्ये की 6 महिन्याचा पगार, 6-7 महिन्याचा पगार एवढी रक्कम या अधिकाऱ्याने लाच म्हणून घेतली. लाच म्हणजे नोकरीचा पगार आणि पगार त्या पदाला साजेशी जेव्हा तुमच्याकडे जर रोल असला तर त्या रोलमधून अशा पद्धतीची वरकमाई करण्याचं काम सध्या सुरू झालेलं राज्यामध्ये. आणि या वरकमाईमध्ये मंडळी जेव्हा काही पकडलेही जातात, मग LCBच्या दाढी होत्यात, कधी कधी त्या अँटी करप्शनमध्ये पकडल्या जातात, तरी पण
अँटी करप्शनमध्ये पकडलेल्या इतके केसेस आपण पाहतो, यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याला सजा झाली अशी बातमीसुद्धा कधी ऐकायला मिळत नाही की तो खरंच त्याच्यामध्ये सर्व सिद्ध झालेला आहे आणि तो पकडलेला आहे. आणि त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगानं त्याला इतके महिने सजा दंड वगैरे वगैरे झालं अशीही बातमी माझ्या ऐकण्यात नाही. तर अशा परिस्थिती राज्यामध्ये एक अधिकारी हे काम करत असताना आजचा माझा मुद्दा आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या काही आमदारांनी सुद्धा, या आमदारांनी तरी कमीत कमी तुकाराम मुंडेंच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली पाहिजे. मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्र विधानसभेचे एक आमदार बुलढाण्याचे संजय गायकवाड यांनी मंत्रालयामध्ये त्यांना जे जेवण आलं होतं त्या जेवणाचा वास आला म्हणून ते लंगोटवर ते काय म्हणतात त्याला टावेलवर खाली आले बनेनवर, आणि त्यांनी अक्षरशः मंत्रालयातल्या त्या भोजनालयातल्या त्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला अक्षरशः बदाळलं. मंडळी, आमदारांनी जेव्हा त्या मंत्रालयातल्या मेसमधल्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला बदाळलं तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा खळबळून जागा व्हायला पाहिजे होता की महाराष्ट्र विधानसभेच्या एका सदस्याला त्या मेसमधून अशा पद्धतीचं जर अन्न जेवण जात असेल तर आता आपल्याला उर्वरित सुद्धा व्यवस्था आपल्याला तपासली पाहिजे. पण ती तपासण्याचं धाडसही तात्कालीन जे कोणी असतील अधिकारी तुकाराम मुंडेच्या जागी त्यांनी केलेलं आपण ऐकलं नाही किंवा माहीत नाही. त्यामुळे अशा वेळेस एक प्रामाणिक अधिकारी राज्यामध्ये जीवाचं रान करते आहे, रात्रंदिवस त्याचा ध्यास ठेवलेला आहे की जे माझ्याकडे जबाबदारी आहे, पद आहे, त्यानुसार मी काम करेन. मोठ्या मोठ्या यंत्रणा, पतंजली सारख्या यंत्रणा की ज्यांच्याकडे कोणी डोळा वळत होते तिथं जाऊन त्यांनी अक्षरशः ती कारवाई केली. मोठ्या मोठ्या डेअरीज की ज्या डेअरीमध्ये दूध 100 लिटर यायचं पण 5000 लिटरचे दूध विक्री करायचे अशा डेअरीसुद्धा सील केल्या. जे पनीर तुम्हाला सध्या तुम्ही भाज्यामध्ये खाता ते पनीर किती दूषित आहे, ते कशाचं बनवलेलं आहे, हे जेव्हा सांगितलं त्यांनी, आणि सर्वांच्या आरोग्याशी खेळत असणारे आरोग्य विभाग आणि त्या आरोग्य विभागात खऱ्याच अर्थानं गरज होती तुकाराम मुंडेंची. मंडळी, आपल्यामध्ये म्हटलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य अभ्युत्थान धर्मस्य. त्यामुळे खरंच या खात्याला आलेली ग्लानी ही दूर करण्याचं काम हा तुकाराम करत असताना या तुकारामला आपण सर्वांचं अभय, आपल्या सर्वांचं त्याला आशीर्वाद आपण त्याच्या पाठीशी ठेवावेत. राज्य मंत्रिमंडळातील कोणी ठेवो ना ठेवो, पण राज्यातला जाणता नागरिक हा तुकाराम मुंडेच्या पाठीशी राहील असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते मंडळी? मी आपलं माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही ज्यांनी आपल्या साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा. आता इथं थांबतो, पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.